हाय हॅलो वेलकम बॅक टू अनदर सी टी सिरीज व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कारण की PCBचा रिझल्ट लागलेला आहे आणि PCMचा रिझल्ट लवकरच लागणार आहे. तर PCMच्या रिझल्टमध्ये नेमकं काय काय घोळ येतात कारण की दरवर्षी आपण हे घोळ बघताय. मागच्या वर्षी पण काही घोळ असे झाले होते. तर ते घोळ नेमकं काय होतात किंवा काही डाऊट्स असतात आपले, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते कव्हर करणार आहोत. कारण की बऱ्याच लो स्कोअरला हाय पर्सेंटाईल, हाय स्कोअरला लो पर्सेंटाईल असे वेगवेगळे स्कॅम आपल्याला बघायला भेटतात. तर एक्झॅक्ट ते काय होऊ शकतं किंवा आपण फक्त प्रेडिक्ट करतोय. यावर्षी आय होप ते होऊ नये कारण की मुलांनी खूप मेहनत करून त्यांनी पर्सेंटेज आणलेले असते. सो लेट्स बिगिन विथ दॅट. सो PCM रिझल्ट, स्कॅम और रियालिटी? स्कॅम और अलर्ट. सगळ्यांना एक अलर्ट आहे. तर मागच्या वर्षी काय झालं होतं, कोणाकोणाचा हाय स्कोर आला होता म्हणजे 110 किंवा 109 असे स्कोर आले होते, परंतु त्यांचे पर्सेंटाईल 80-85 असे आले होते. आपल्याला माहिती आहे 100च्या वर जर स्कोर गेला तर 90 अबोव्ह ही पर्सेंटाईल जायला पाहिजे, परंतु मागच्या वेळेस तसं झालं होतं. हाय स्कोर इक्वल टू लो पर्सेंटाईल. त्यानंतर लो स्कोर इक्वल टू हाय पर्सेंटाईल सुद्धा झालं होतं. काही जणांचे 80-85 मार्क आले होते, परंतु त्यांना 90 प्लस पर्सेंटाईल पण आली होती. त्यानंतर नो बोनस मार्क, म्हणजे आपण म्हणलो की आपल्याला ह्या शिफ्टमध्ये एवढे बोनस मार्क भेटणार आहे, परंतु एक्झॅक्ट जेवढे आन्सर कीमध्ये मार्क होते त्याच्यावर जर प्रेडिक्ट करायला गेलं तर असं वाटत नव्हतं की बोनस मार्क सीईटी सेलने मागच्या वर्षी दिलेले होते. तर यावर्षी आय होप सीईटी सेलने सगळ्यांना जेवढे बोनस मार्क पाहिजे होते, बोनस मार्क सगळ्यांना भेटले असतील आणि ते आपण सीईटी सेलकडून अपेक्षित करतो. आणि डेंजरस और अनबिलिव्हेबल रिझल्ट आले होते. तेच म्हणजे या सगळ्या गोळमुळे हाय स्कोर इक्वल टू लो पर्सेंटाईल अशा सिच्युएशन्समुळे अनबिलिव्हेबल रिझल्ट आले होते. ज्यांना 1010 मार्क्स आहेत त्यांनी गेस केलं होतं की आम्हाला 95च्या अबोव्ह मार्क मिळतील आणि आम्ही बाकीच्या टॉप कॉलेजला आम्ही टार्गेट करू. परंतु त्यांची पर्सेंटाईलच 90च्या मध्ये आले, मग ते टॉप कॉलेज त्यांचे ते विसरूनच गेले. एक्झॅक्ट बेस्ट कॉलेज भेटण्याचे त्यांचे चान्सेस पण ते कमी होऊन गेले. आणि एकदा का रिझल्ट अनाऊन्समेंट झाला की रिझल्ट चेंज होणं किंवा कमी जास्त होणं पर्सेंटाईल हे नाही होत. नेक्स्ट, PCM रिझल्ट डेट्स. अकॉर्डिंग टू सीईटी सेल तरी 12 ते 15 जून सांगितलेलं आहे सीईटी सेलने. म्हणजे एक्झॅक्ट असं नाही, परंतु PCBच्या रिझल्ट नंतर PCB आणि PCMचे मार्क जवळपास एक्झाम जवळपास झालेल्या होत्या. त्यामुळेच PCB आणि PCMचा रिझल्टही आज जवळपास येऊ शकतो. आता 9 तारखेला 8 तारखेला PCBचा रिझल्ट आलेला आहे, तर 12 ते 15च्या आसपास आपला रिझल्ट येऊन जाईल. आणि अकॉर्डिंग टू टाइम्स ऑफ इंडियाचा जो आर्टिकल आता रिलीज झाला होता त्यांच्यानुसार तर 12 ते 13 जूनच हा एक्झॅक्ट डेट येऊ शकते सीईटीची. आपण वाट बघतच आहोत. 13 ते 14 जूनला तर रिझल्ट लागण्याची शक्यता खूप आहे. आज तर 12 जून आहे, आजपर्यंत रिझल्ट लागलेला नाही, तर आज नाही लागणार, उद्या परवा लागू शकतो. आणि अकॉर्डिंग टू म्हणजे बेस अनालिसिस कशावर की PCBचा रिझल्ट लागला, PCMचा नाही लागला, तर याच्यामध्ये जो गॅप आलेला आहे, तर अकॉर्डिंग टू 13 to 15 जूनमध्ये आपला रिझल्ट आरामशीर लागून जाणार आहे. तर नेक्स्ट लास्ट इयरची जी लिस्ट होती, तर मी तुम्ही इथे बघू शकता 100% की म्हणजे सीईटीचा स्कोर, बोर्डाचा स्कोर आणि फिजिक्स आणि मॅथच्या मुलांचे जर आपण स्कोर प्रेडिक्ट करायला गेलो तर एक्झॅक्टली अनबिलिव्हेबल होते. परंतु आता ते आपल्याला काय झालं होतं किंवा ग्लिच होता का एक्झॅक्ट तसेच होते काय माहित नाहीये. तुम्ही बघू शकता जसं 100% 1 मिनिट असं बघू शकता. एक विद्यार्थी होता, त्याला 100% आले होतं सीईटीमध्ये. त्याचा बोर्डाचा स्कोर होता 52 आणि त्याला फिजिक्समध्ये मार्क होते 44 आणि मॅथ्समध्ये 60. म्हणजे 30 मार्क तर आपल्याला कॉलेज देतं, तर 14 मार्क फक्त त्या मुलाने बोर्डामध्ये मिळवले होते फिजिक्समध्ये. त्याचा सीईटीचा स्कोर 100% तर अनबिलिव्हेबल. अजून दुसरा 99.99% पण एका मुलाला भेटला होता. त्याचा पण बोर्डा स्कोअर 55 होता. नंतर 43 फिजिक्सचे मार्क, 54 मॅथ्सचे मार्क होते. हा आपण म्हणू शकतो की एखादा ड्रॉपवर होता किंवा एखाद्याचे त्याने सीईटीसाठी प्रिपरेशन केलं असेल. परंतु जर आपण अनालिसिसने बघायला गेलो, प्रत्येक गोष्टीत बघायला गेलो, तर ज्या मुलाने सीईटीसाठी 100% दिलेत, ओके, तर त्याला बोर्डामध्ये 40, 45, 50 हे जरा अनबिलिव्हेबल वाटतं. बिकॉज ज्यांनी ज्या गोष्टीचा एक्झॅक्ट अभ्यास केलेला आहे त्याला आरामशीर सांगतो बोर्डामध्ये विदाउट एनी थेअरी 60 to 65 किंवा 70% आरामशीर येऊ शकतात प्रत्येक गोष्टीमध्ये. तिसरा स्कोर 99.96 सेम. 52 बोर्डाचा स्कोर होता, 45 फिजिक्ससाठी आणि 40 मॅथ्ससाठी होते. इथे पण तुम्ही बघा 100 सीईटीचा स्कोर होता, 43 बोर्डाचा स्कोर होता, 45 फिजिक्सचा आणि 35 मॅथ्सचा स्कोर होता. एक्झॅक्ट अनबिलिव्हेबल स्कोर. 35 मॅथ्सला मिळाला म्हणजे तो खाटावर पास आहे लिटरली. 5 मार्क त्याने फक्त बोर्डामध्ये मिळवले, 30 कॉलेजने दिलेले आहेत. म्हणजे यांना जर बोर्डाचा मॅथ्स येत नाही तर सीईटीमध्ये कसं काय 100% भेटली. आता हा स्कॅम होता, ग्लिच होता, अलर्ट होता का, एक आपण म्हणू शकतो आले असतील तसं म्हणू शकतो. आता दुसरा ऑप्शन नव्हता आपल्याला. मागच्या वेळेस पण म्हणजे खूप पालकांनी, खूप मुलांनी येस केलं की असं नाही होऊ शकत, कारण की जो मेरिट नंबर 1ला पण आला होता त्याचा सुद्धा असा काही घोळ झाला होता की 37 बोर्डामध्ये होते
वगैरे वगैरे आणि असं काही, परंतु त्याचा काही ग्लिच निघाला नाही, तर काही सोल्युशन सीईटी सेलने दिलेलं नाही आपल्याला. त्यामुळं आता आपण बघू यावर्षी काय घोळ होतो का. यावर्षी आय होप तरी घोळ होऊ नये. तुम्ही बघू शकता आता जसं आपण इथे बघतो 99.98% आहे ज्या मुलाला भेटली होती, त्याचा बोर्डाचा स्कोर होता 54. लिटरली 50-50 हाफ हाफ मार्क आहेत पोरांना. 68 फिजिक्सचा होता, 74 मॅथ्सचा होता. हा एक आपण ठीक आहे आपण बघू शकतो, पण बाकीचे जे रिझल्ट होते हॉरेबल रिझल्ट होते. तर हे होते. तर आता लास्ट वर्षी मुलांनी काय काय मिस्टेक्स केल्या होत्या. सर्वात पहिली, ऑल थिंग्स रिझल्ट नंतर ते स्वतः करायला बघतात, ही सगळ्यात मेन चुकी आहे मुलांची. त्यानंतर डोंट एनरोल काउन्सिलिंग. तुम्ही कोणत्याही काउन्सिलिंगला एनरोल करा, मी असं म्हणत नाही की माझ्याच काउन्सिलिंगला एनरोल करा. कोणत्याही काउन्सिलिंगला तुम्ही एनरोल केलंच पाहिजे, कारण की काउन्सिलरला पुण्यातले किंवा कुठलेही तुम्ही कॉलेज टार्गेट करता त्यातले कॉलेज पूर्ण माहीत असतात, कॉलेजची इन्फॉर्मेशन माहीत असते आणि पूर्ण जो प्रोसेस असतो तो कसा हँडल करायचा तेही माहीत असतं. परंतु मुलं सगळं आपल्याला करायला जातात आणि लास्टला त्यांचा बेस्ट पर्सेंटाईल पण तो वियर्ड कॉलेजमध्ये Tier 3 Tier 4च्या कॉलेजमध्ये जातात आणि नंतर रिग्रेट करतात. नंतर मग स्वतःलाच काहीतरी म्हणतील, आपल्यालाच काहीतरी म्हणतील, काउन्सिलरला कधी कधी शिवाय घालतील मुलं. द इम्प्रॉपर लिस्ट. लिस्ट जरी बनली तर ती इम्प्रॉपर आहे. प्रॉपर लिस्ट पाहिजे कॉलेजसाठी. एक जरी कॉलेज लिस्ट खालीवर झालं तुमचे पूर्ण कॉलेज जाऊ शकतं. तुमचं बेस्ट कॉलेज तुमच्या पर्सेंटाईलनुसार भेटणार होतं, तुम्हाला ते कॉलेज नाही भेटणार. Tier 3 Tier 4 कॉलेजेस तेच इम्परफेक्ट कॉलेज लिस्ट झाली, स्वतः करायला सर्व गेले आणि Tier 1 Tier 2 कॉलेज तुमच्या अकॉर्डिंग टू पर्सेंटाईल तुम्हाला भेटणार होतं, परंतु त्याच तुमची लिस्ट खालीवर झाली, सिक्वेन्स खालीवर झाला. Tier 3 Tier 4 कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटून गेलं. आता मुलं म्हणतात रिग्रेट झालंय, कॉलेज करावे, कॉलेज असे कॉलेज तसे. अँड डू नॉट विजिटेड कॉलेजेस. तर सर्वात मेन गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला कुणी सांगितलं नसेल आतापर्यंत. तुम्ही जिथे पण राहता, तुम्ही सिटीमध्ये, आपण 90% पोरं तरी जवळचे कॉलेजेस प्रिफर करतात, 10% पोरं बाहेरचे कॉलेज प्रिफर करतात. तर ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे, जिथले जिथले सिटीतले तुम्ही कॉलेज प्रिफर करतात, तुम्हाला ते कॉलेज पाहिजे आहेत, तुम्ही त्या कॉलेजला व्हिजिट करा. आता प्रत्येक कॉलेजमध्ये व्हिजिटिंग चालू असतो. प्रत्येक कॉलेज तुम्हाला व्हिजिटसाठी अप्रुव्हल देतं. तुम्ही कॉलेजमध्ये गेले की फक्त सांगायचं आम्ही कॅम्पस बघायला आलेलो आहे. कॉलेजमधले फॅकल्टी किंवा जे मामा वगैरे असतात, वॉचमॅन वगैरे, ते तुम्हाला पूर्ण कॅम्पस दाखवतात पण किंवा सांगतात तुम्हाला कॅम्पस इथे आहे. तुम्ही पूर्ण कॅम्पस एक्सप्लोर करू शकता. कॉलेजचे क्लासेस झाले, कॉलेजचे लायब्ररी झाले, कॉलेजची कॅन्टीन झाली, कॉलेजचे तर जे काउन्सिलिंगसाठी रूम वगैरे असतील, सगळं तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिली जाईल. किती स्कोर होता तुम्हाला, आता स्कोर नंतर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला इथे ऍडमिशन भेटेल नाही भेटेल, फी स्ट्रक्चर तुम्हाला सगळं कॉलेजमध्ये भेटतं. त्यामुळे तुम्ही व्हिजिट करा कॉलेजला, जेवढं पॉसिबल आहे ना तेवढ्या कॉलेजला व्हिजिट करा. लिटरली मी मागच्या वर्षी जेवढे पण माझं जेव्हा कॉलेजची लिस्ट चालू होत्या, मी लिटरली माझ्या लिस्टमध्ये 35 कॉलेजेस होते. 35 कॉलेजेस मी पूर्ण एक्सप्लोर केले होते पुण्याचे. तर तुम्ही सुद्धा पुण्यातले सर्व कॉलेज, तुम्हाला जो पण एरिया पाहिजे त्या कॉलेज पूर्ण एक्सप्लोर करा. कारण स्वतः जेव्हा एक्सप्लोर करतो आपल्याला, जेव्हा एक्झॅक्ट आपल्याला आपण लिस्ट भरली आणि त्या लिस्टमध्ये आपल्याला समज वाटलं की हे कॉलेज आपल्याला भेटले, आपल्याला माहीत असलं पाहिजे ते कॉलेज कोणतं आहे, कसं आहे आणि आपल्याला भेटलं तर भेटेल का, आवडेल का आपल्याला. सो नेक्स्ट इज दॅट नॉट गेट अ नॉलेज अबाउट द प्रोसेस. आपल्याला प्रोसेसबद्दल झिरो नॉलेज असतं, त्यामुळे आपण काउन्सिलिंग घेतली पाहिजे, हे माझं महत्त्वाचं आहे. कारण की आपण कितीतरी आत्ता महत्त्वाचं किती व्हिडिओ बघितले युट्यूबवर, किती काही केलं तर एक्झॅक्ट प्रोसेस आपल्याला भेटत नाही, कुठेतरी आपण अडकतोच. तर मग यासाठीच मुलांनी चांगलं काही काउन्सिलिंग करावी, मुलांना चांगलं कॉलेज भेटावे, यासाठी आम्ही महाराष्ट्रातील MST सिटी काउन्सिलिंग 2026 लॉन्च केलेली आहे. या काउन्सिलिंगमध्ये बघा, गेट युअर ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेज. तुम्हाला ड्रीम इंजिनिअरिंग तुमचं जे कॉलेज आहे ते भेटण्यासाठी मदत करू. तुम्हाला एक पर्सनलाइज्ड कॉलेजची लिस्टही आपण बनवून देऊ. खास स्पेशली आपण पुणे एरियासाठी पण काउन्सिलिंग करतोय. तर पुणे एरियासाठी स्पेशलाइज तुम्हाला जी पण कॉलेजची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, कधी व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता, कॉल करू शकता. नंतर तुमचं कॅपचं जे पण कन्फ्युज असेल ते पण आम्ही पूर्णपणे क्लिअर करू, तुम्हाला बेटर गायडन्स करू. कॅप 1 पासून कॅप 4 पर्यंत, आता स्क्रुटिनिटी रिझल्ट पासून व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट कॉलेज भेटेपर्यंत, कॉलेजचे ऍडमिशन होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत राहणार आहे. आणि तुमचं रॉंग चॉईस सीट लॉस तुम्ही एक्झॅक्ट अवॉइड करा या लिस्टमध्ये. नंतर मग काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला नेमकं भेटणार काय, तर काउन्सिलिंगमध्ये पर्सनलाइज कॉलेज लिस्ट भेटणार आहे. प्रत्येक मुलासाठी प्रत्येकाच्या प्रेझेंटाईलला अनालिसिस करून तुम्हाला पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट भेटणार आहे. दुसरी कॅटेगरी वाईज कॉलेज लिस्ट. तुम्ही कोणत्याही कॅटेगरीला बिलॉंग करा, त्या कॅटेगरीच्या कट ऑफ नुसार लास्ट इयरची कट ऑफ जॉईंट करून अनालिसिस करून तुम्हाला प्रिफर्ड कॉलेजची लिस्ट भेटणार आहे. तर अनलिमिटेड व्हॉट्सअप सपोर्ट. व्हॉट्सअपला हा इथं स्कॅनर दिलेला आहे, व्हॉट्सअपला जॉईन करा. अनलिमिटेड व्हॉट्सअप सपोर्ट तुम्हाला इथे दिला जाईल. नंतर अनलिमिटेड कॉल सपोर्टही आहे. तुम्ही केव्हाही कॉल करा. कॉल जर नाही उचलला तर व्हॉट्सअपला मेसेज करा, आम्ही तुम्हाला पर्सनली कॉल करू आणि तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर केले जाते.
सो कॅप राऊंड गायडन्स, कॅप राऊंडमध्ये कोणते कोणते प्रोसेस आहेत पूर्ण गायडन्स या तुम्हाला इथे केलं जाईल. तुम्हाला एकही असं काही तुमची शंका ठेवली जाणार नाही. दुसरं आहे सपोर्ट टिल फायनल कॅप राऊंड. कॅप राऊंडच्या फायनल राऊंड पण आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. असं नाही की एक लिस्ट बनवून दिली फक्त पहिला राऊंड विषय संपला. 1, 2, 3, 4 4च्या 4 कॅप राऊंड आमच्या सोबत राहणार आहे. प्रत्येक कॅप राऊंडमध्ये कोणते प्रोसेस आले, कोणते तुम्हाला अडथळे आले, पूर्ण तुम्हाला गायडन्स केलं जाणार आहे. आणि तुम्हाला इथं ऑल न्यू सीईटी अपडेट फ्रॉम सीईटी सेल या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला सीईटी सेलचे प्रत्येक अपडेट्स, नवीन नवीन अपडेट्स बघायला भेटतील. आणि कोणतीही इन्क्वायरी असेल, कोणते काय असेल, व्हॉट्सअप नंबर इथे दिलेला आहे. व्हॉट्सअप नंबर तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता. तुमची विदिन 24 hour इन्क्वायरी तुमची होऊन जाईल. कोणतेही डाऊट्स असतील, डाऊट सॉल्व्ह केले जातील. नंतर काउन्सिलिंग इम्पॉर्टंट नेमकं आहे काय? काउन्सिलिंग म्हणजे काय? तर काउन्सिलिंग म्हणजेच काय, तुमचं बेस्ट लिस्ट इंटू बेस्ट कॉलेजेस. तुमचं जे पर्सेंटाईल आहे त्याला आपण एक बेस्ट कॉलेजमध्ये ट्रान्सफर करतोय. बेस्ट कॉलेजची लिस्ट असेल तर बेस्ट कॉलेज भेटेल. कुठलंही वर्क तुम्ही जर बेस्ट करत आहे, तुम्ही 100% देत असाल तर तुम्हाला बेस्ट आउटपुट भेटतो. दॅट्स इट. आणि लो मार्क्स इक्वल टू बेस्ट कॉलेज. जरी तुम्हाला सीईटीमध्ये आता येणाऱ्या रिझल्टमध्ये कमी मार्क्स आले तरी घाबरायची गरज नाहीये. तरी सुद्धा तुम्हाला बेस्ट कॉलेजची लिस्ट जर भेटली तर तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाऊ शकता. म्हणजे आणि काही मागच्या वेळेस मुलांनी चांगले मार्क भेटूनही कॉलेजची लिस्ट इम्प्रॉपर बनवली, त्यामुळे आज ते Tier 3, Tier 4 कॉलेजमध्ये शिकतात आहे. त्यांना आता रिग्रेट होते, कारण की त्यांचं जे पर्सेंटाईल होतं 95, 96 पर्सेंटाईल होतं, तरी तो त्यांनी TFWचा कुठल्याही याचे बेनिफिट घेतलेले नाही. Tier 3, Tier 4 कॉलेजमध्ये आहेत. आता त्यांना वाटते की आपण आता काउन्सिलिंग घेतली असते, बेस्ट कॉलेज घेतले असते तर आता झालं असतं. आणि फुल गायडन्स, तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये फुल गायडन्स भेटणार आहे. असं काहीच नाही, पूर्ण आपण ट्रान्सपरंट होणार आहे. तुम्हाला प्रत्येक कॉलेज, आम्ही लिस्ट कशी बनवली, लिस्टचं अनालिसिस कसं झालं, प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे सांगितली जाणार आहे. तर आपण बघितलं आहे तर सीईटीचा रिझल्ट जो PCMचा आहे तो लवकरच रिलीज होणार आहे. तर वेटिंग फॉर रिझल्ट येताच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवर भेटतील. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली आहे, व्हिडिओला कोणते टॉपिक, अजून तुम्हाला टॉपिक कव्हर करायचे आहेत नेमकं कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. लवकर रिझल्ट लागणार आहे. तर दॅट्स इट फॉर दिस वन. मीट यू इन द नेक्स्ट वन.